बीडमध्ये रक्षकच बनलेत भक्षक. पोलीस हवालदाराकडून महिलेवर अत्याचार करण्यात आलाय. महिला दिनाच्या दिवशी पाटोद्यामध्ये गंभीर घटना घडलेली आहे. पोलीस हवालदाराकडून महिलेवर अत्याचार करण्यात आलाय. पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला दिनाच्या दिवशी पाटोद्यामध्ये ही गंभीर घटना घडली आहे. पाटोदा पोलीस ठाण्याचे बीड अंमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना पाटोद्यामध्ये घडली आणि या घटनेनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. या संदर्भात पाटोदा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की गेवराई तालुक्यातील महिला मागील काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करत असल्याने पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती. या निमित्ताने मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली आणि यातून त्यांच्यात संभाषण आणि मेसेज झाले होते. या संधीचा लाभ घेत या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतला आणि महिला पाटोद्यामध्ये आली असता तिला स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात तिच्यावर अत्याचार केलाय. आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे, तर त्या अनुषंगानं उतरणार असेल तर उतर. त्यानुसार ती बसवरून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले. महिला त्यांच्या पाठीमागे गेली. तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही, एकटीच आहे, म्हणून तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. तर या आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला. या अनुषंगानं पोलीस स्टेशन पाटोदा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे. आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.